उदगावमध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश। जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 68,400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर मध्यरात्री मोठी कारवाई करत उदगाव येथील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। चिंचवाड रोडवरील जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी छापा टाकून 68,400 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। अटक केलेल्यांमध्ये साहिल रफिक मुलानी वय 26 राहणार उदगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, ओंकार बाबूराव पवार राहणार इचलकरंजी तालुका हातकणंगले सध्या राहणार दानोळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर, रमेश संतराम पाटील वय 29 राहणार जुना चंदूर रोड बर्गेमळा इचलकरंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर असे तिन्ही आरोपींचा समावेश आहे। प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेले प्रिंटर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। इचलकरंजी आणि दानोळी परिसरातील या रॅकेटमधील हालचालींचा शोध घेत पोलिसांनी ही कारवाई केली। सध्या पोलिसांकडून ताब्यातील तिन्ही आरोपींना कसून चौकशी सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे आणि मुख्य सूत्रधार लवकरच उघडकीस येतील अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। या घटनेनंतर शिरोळ तालुक्यात तसेच परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास जयसिंगपूर पोलिसांकडून सुरू आहे।